जगभरात बुद्धांच्या अनेक उंच मूर्त्या आहेत आणि सगळ्याच ह्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक मूर्तीचं वेगळं असं महत्त्व आहे, कारण बुद्धांनी त्यांच्या जीवनात समाजाच्या उद्धारासाठी लोकांना अनेक चांगले मार्ग सांगितले आणि चांगले मार्ग दाखवलेही. त्यामुळेच बुद्धांच्या जगभरात अनेक मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण असलेली बुद्धांची सोन्याची मूर्ती, अर्थातच गोल्डन बुद्धा, ही सर्वांसाठी महत्त्वाची आणि आश्चर्यकारक मूर्ती आहे, जिची चर्चा आपल्याला सर्वत्र ऐकायला मिळते. बुद्धांच्या या मूर्तीला द गोल्डन बुद्धा असं म्हटलं जातं. ही मूर्ती थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये वॉट ट्रेमिटमध्ये आहे. वॉट या शब्दाचा अर्थ थायलंडमध्ये विहार किंवा बौद्ध मठ म्हणून वॉट हा शब्द वापरला जातो. 9.8 फूट लांब असलेल्या मूर्तीचं वजन हे 5,500 टन आहे. ही मूर्ती सोन्याची असल्यामुळे सोन्याच्या हिशोबाने हिचा अंदाज लावल्यास या मूर्तीची एकूण किंमत ही 19 अरब आहे. आणि ज्या काळी ही मूर्ती बनवण्यात आली असेल त्यावेळेस साधारण हिला $300 मिलियन खर्च आला असेल. अनेक वर्षांपर्यंत जगभरातील लोकांना या मूर्तीबाबत कल्पना नव्हती. साधारणपणे 1954 पर्यंत लोकांना या मूर्तीबाबत काहीच माहिती नव्हतं आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने या मूर्तीचं रहस्य हे लोकांसमोर आलं. आणि काय आहे ते रहस्य आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. 1955 मध्ये या मूर्तीचं स्थलांतर केलं जात होतं. त्यावेळी चुकून लोकांच्या हातून ही मूर्ती जमिनीवर पडली. त्यानंतर मूर्तीचं प्लास्टर निघालं आणि त्यावेळी या मूर्तीची खरी खासियत लोकांच्या समोर आली. त्यानंतर भगवान बुद्धांच्या सोन्याच्या मूर्तीची ही स्थापना करण्यात आली. नेमकं काय घडलं होतं आणि कशा प्रकारे ही मूर्ती लोकांच्या समोर आली ते जाणून घेऊया. 13व्या आणि 14व्या शतकात थायलंडमध्ये सुखोताई राजवंश शैली होती आणि त्या काळातच ही मूर्ती बनवली गेली असावी. पुतळ्याचे डोके हे अंड्याच्या आकाराचे आहे आणि या मूर्तीवर भारतीय कलेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. पुतळा नंतर सुखोताईहून 1403च्या नंतर आयुधांकडे हलवण्यात आला. पुतळा चोरीला जाऊ नये म्हणून तो पूर्णपणे प्लास्टरने झाकला गेला. पुतळा स्टोकोच्या जाड थराने झाकला होता, जो रंगवलेला होता आणि रंगीत काचेच्या तुकड्यांनी जडलेला होता. 1954 मध्ये मूर्ती ठेवण्यासाठी मंदिरात नवीन विहाराची इमारत बांधण्यात आली आणि त्याच वेळेस जेव्हा मूर्ती हलवण्याच्या कामकाजास सुरुवात झाली, कारण मूर्ती इतकी वजनदार होती की तिला दोरीने बांधण्यात आलं होतं. मात्र दोरी तुटली आणि मूर्ती ही जमिनीवर धाडकन आदळली आणि मूर्तीवरचं प्लास्टर हे निघालं आणि मूर्तीतील आतील भाग हा सोन्यासारखा चमकू लागला. तेव्हा सर्व प्लास्टर हे काळजीपूर्वक काढलं गेलं आणि याच दरम्यान काही फोटोही काढले गेले, जे आज तेथे प्रदर्शनास ठेवले गेले आहेत. जेव्हा सर्व प्लास्टर काढलं गेलं तेव्हा असं लक्षात आलं की सोन्याची मूर्ती ही प्रत्यक्षात 9 भागांनी बनलेली आहे, जी एकत्र सहजतेने बसते. त्याच्या पायथ्याशी प्लास्टरमध्ये एक चावी देखील सापडली, ज्याचा वापर पुतळ्याचे विघटन करण्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणजे असं की जेव्हा मूर्ती बनवण्यात आली तेव्हा ती वेगवेगळ्या भागात बनवण्यात आली आणि ती सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावी, म्हणजे तिला वजन जास्त लागू नये म्हणून तिला 9 भागात अशी बनवण्यात आली आहे. आणि ते 9 भाग जॉईंट केल्यानंतर तिला एका चावीने फिरवून घट्ट बसवण्यात येते. म्हणजे या मूर्तीची घडवण कशी झाली आणि ती कशी बनवण्यात आली हा खरंच एक संशोधनाचा विषय आहे आणि मूर्ती ही खूपच काळजीपूर्वक बनवण्यात आली आहे, हे या मूर्तीकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. मूर्तीची चमक ही इतकी सुंदर आहे की आपण या मूर्तीकडे पाहिल्यानंतर आपण भारावून जातो. आणि यातील एक विशेष गोष्ट म्हणजे गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाला जेव्हा 2500 वर्ष पूर्ण झाले तेव्हाच ही सोन्याची मूर्ती सापडली. त्यामुळेच ही घटना खूप महत्त्वाची आहे आणि ही मूर्ती देखील तितकीच महत्त्वाची आहे.